वाटतं की कुठेतरी या रोडची कुचंबना आहे साहेबाच्या नावानं. का तर की स्वर्गीय विलासराव देशमुख ज्यावेळेस आपण नाव देतो त्याला तेवढंच साहेबाप्रमाणे जपण्याचं काम हे इथल्या स्थानिक आमदारांनी केलं पाहिजे होतं. आज आपण बघतात की देशी केंद्र विद्यालय ते निकीबारपर्यंत जो विलासराव देशमुख मार्ग आहे त्याच्यामध्ये तुंबळ खड्डे आहेत. आज लोक विद्यार्थी पडालेत, महिला पडाल्यात. आपण जर 2 किलोमीटरचं फिरलात स्वतः आपण कोणी ज्यांना डाऊट आहे हे आंदोलन का बरं केलं त्यांनी स्वतः या ठिकाणी रोडला गाडी घेऊन फिरायचं आणि दाखवायचं की इथं किती खड्डे आहेत, म्हणजे रस्ता कमी खड्डे जास्त आहेत. मग ह्या आमच्या प्रभागातील नागरिकांच्या महिलांच्या 12, 13 नंबर 11 नंबर वार्ड ह्या वार्डामध्ये ज्यावेळेस नागरिक जातात कुणाचा मुलाचा पाय मोड, कोण महिला गाडीहून पड, कोण म्हातारा माणूस गाडीवर पड, त्यांचे पाय मोडालेत, हात मोडालेत, एखाद्या डोक्याला सिरियस मार लागला, एखादा जो माणूस दगावला त्याची जबाबदारी कुणाची आहे सांगा मला. महानगरपालिकाची जबाबदारी या प्रशासनाने हा खड्डे मुक्त केला पाहिजे. त्यांनी टेंडर भरून लवकर एक तर रोड करायचं नाही तर खड्डा हा रोड बीएडसीकडे वर्ग केला. याच्यामध्ये 35 कोटी 30 कोटी 40 कोटीचे टेंडर निघाले. अद्याप हा मार्ग का कम्प्लीट होऊ शकला नाही? प्रशासनाची कारणं न देता पावसाळा संपल्यानंतर 1 महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये हा रोड दुरुस्ती करायला पाहिजे होता. आज तागायत या रोडचं तुम्ही खड्ड्यावर मुरुम तरी टाकल्यावर निवेदन दिलं गेल्या महिन्यात की आपण 8 दिवसामध्ये या रोडची डागडुजी चालू करा. प्रशासन आणखी कारवाईमध्येच आहे. आम्ही कंत्राट भेटणं, आम्हाला बुद्धार भेटणं, आम्हाला हा भेटणं, आमचं टेंडर भेटणं. प्रशासनाचा विश्वास आहे बुद्धाराचा उडालेला आहे. याला जबाबदार कोण आहे? बुद्धदार का प्रशासन? त्यांचे बिलं निघत नसतील तर माझं म्हणणं आहे की प्रभागातील नागरिकांचे आणखी जर पाय मोडले, कोण जर दगावला तो नागरिकांचा रोष हा नगरसेवकार येत असतो. आम्ही जरी 2022 पासून जरी कारवाई येत नसलो तरी माझी नगरसेवक म्हणून कोण या प्रभागातील नागरिक आम्हालाच बोलतात व तुम्हाला लक्ष देणं होत नाही का? मुळात हा रोड बीएडसीकडे येतो, महानगरपालिकेकडे अंतर याच्यामध्ये फक्त डागडुजी होऊ शकते. पण इथल्या स्थानिकच्या आमदारांनी याच्याकडे लक्ष घातलं का? आपण यांना पाहिलं का? गेल्याच आमदारांनी आपण आंदोलन केलं अद्याप तरी आज बघतात. आपण साक्षीदार पत्रकार बांधून आपण इथं अमित देशमुख यांचा फोटो घेऊन आंदोलन केलं की आपण ह्या रोडचं काम कधी करणार? मला सांगा, ते आंदोलन होऊन 2 ते 3 वर्ष झालं. आम्हाला सांगण्यात आलं जरा सबुरीनं घ्या, घेतलं सबुरीनं. आज तागायत या रोडचे खड्डे बुजले का? प्रशासनानं का याची दखल घेतली? याचा जाहीर निषेध करण्यासाठी नागरिकांचा जो रोष होता महिलांचा, कुणाच्या घरातल्या मालकाचा पाय मोडला, कुणाच्या मुलाचा पाय मोडला, कुणा महिलेचा पाय मोडलाय, हा रोष घेऊन आम्ही नगरपालिकेच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात, स्थानिकच्या आमदाराचं नाव घेता येत नाही, त्यांच्या विरोधात काही करायचं जमत नाही, म्हणजे आम्ही स्थानिकच्या आमदारांना सोडून देऊन हे प्रशासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. आता माझ्यासोबत दीपाताई गीते आहे इथल्या, दीपाताई गीते आहे इथल्या. आता काय म्हणताय तुम्ही? प्रशासनाच्या विरोधात आणि स्थानिक आमदाराच्या विरोधात आंदोलन करताय म्हणताय किंवा त्यांनी काम केलं नाही म्हणताय. बरोबर. राज्यात सरकार तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, मग प्रशासनावर तुमच्या मंत्र्यांचा, तुमच्या आमदारांचा धाक नाही आहे का? स्थानिकचं सरकार, राज्यामध्ये सरकार आमचं आहे, केंद्रात आमचं आहे, मंत्र्याचा धाक नाही आहे का? महानगरपालिकेची सत्ता काँग्रेसची, आमदार काँग्रेसचा, निधी काँग्रेस देत नाही, त्यांचा फॉलोअप आहे का यामध्ये? चला नगरसेवक म्हणून आम्ही आमच्या प्रभागामध्ये सर्वे करा, आपल्याला निश्चित नगरसेवक या नात्याने कामं दिसतील. आमदारची जबाबदारी काय सांगा मला? स्थानिकचा आमदार जर दखल देत नसेल मग ही जबाबदारी कोणाची आहे? म्हणजे इलेक्शन यायचं, वार्डात फिरायचं, काय कामं केले त्याचा आढावा द्या म्हणून आपल्याला. आपल्याला जर मुख्य रस्ता करणं होत नसेल, अंतर्गत रस्त्याची काय ग्वाही देतात आपण नागरिकांना? आम्ही नगरसेवक म्हणून जीवतोड काम करायचं, प्रभागात फिरायचं आणि पुन्हा या रोडचं बी आपण बघायचं. ही जबाबदारी थोडी बी आमदाराची नाही का? जरी सत्ता आपली असली त्यांनी काम मागून घ्यायचं नाही का? मंत्रिमंडळाकडे मागणी कोण करायची, सरकारकडे मागणी कोण करायची? स्थानिकच्या आमदाराचा अधिकार नाही का? मला ह्यासाठी 5 कोटी द्या, 10 कोटी द्या, 100 कोटी द्या म्हणायचं, ते मागणी तरी दाखवा आपण केली आहे का आपण यांनी? पण ते जबाबदारी जसं नगरसेवक आम्ही सत्तेत नसताना पण या ठिकाणी महापौर गेले 2.5 वर्षाला काँग्रेसचा बसला, आम्ही सत्तेच्या बाहेर पडलो, तरी पण आज आम्ही नागरिकांच्या प्रश्नासाठी झटतो ना. आपण काय झटतो मला दाखवा या प्रश्नासाठी.
करायचं